हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. मी आलोय रुक्मिणी. तू इथे? हो, तुला काय वाटलं तू बाळ घेऊन इथून पळून जाशील आणि मी तुला जायला देईल? जर तुमची काही हरकत नसेल तर मी माझ्या खोलीत जाऊ का? थोडं अशक्तपणा वाटत होता म्हणून. मी तुला नको म्हटलं होतं ना धाकटे सुनबाई, हे तुला झपणार नाही. लय कठीण व्रत आहे, पर तू नाही ऐकत. काय झालं कमला? राधाला तुम्हीच सांभाळा, मी ही नोकरी सोडते. याच्यात तर केळी पण होती ना? केळी फुलवाच्या मुलांसाठी फुलवायला दिलीत. मलाही एका महत्वाच्या कामासाठी लायब्ररी पर्यंत जायचंय. मी थोड्या वेळातच परत येईल. मग मी जाऊ? हो हो जा. थोडा वेळ झोप काढते, नाहीतर संध्याकाळच्या पूजेचा गोंधळ आहे ना, डोकं दुखेल माझं. पूजा, आई तुम्ही? पूजा झोपली होतीस का? नाही आई, बोला. पूजा, आम्हाला तुला विचारायचं होतं की ती फळं तू फुलवालाच दिली होती ना? खरं खरं सांग. हो, पण काय झालं आई? फुलवा इथे खूप आधीपासून काम करते आणि मी तिच्यात जे गुण बघितलेत ते खरे आहेत, म्हणून खरं बोल. आणि फुलवाने तर आम्हाला सांगितलं की तू तिला कोणतीच फळं नाही दिली. आता आम्हाला हे सांग की तू आमच्याशी खोटं का बोललीस? का बोललीस की तू फळं फुलवाला दिलीत? मी तुम्हाला खोटं बोलले? मला काय गरज पडली तुमच्याशी खोटं बोलायला? बोला. हळू बोल पूजा, तुझा आवाज खोलीच्या बाहेर जातोय. का हळू बोलू? आई, एकतर तुम्ही आरोप करताय की मी खोटं बोलते आणि वरून म्हणताय की मी हळू बोलू. काय झालं सुनबाई? कसला वाद चाललाय? काही नाही आई, मी पूजा बरोबर थोडं बोलत होते. आई, तुम्ही आजीला खरं का नाही सांगत आहात? आजी ह्या माझ्याशी बोलत नव्हत्या, ह्या माझ्यावर आरोप करत होत्या. काय झालं धाकटी सुनबाई? काय झालंय असं? आता थोड्या वेळापूर्वी आई माझ्या खोलीत आल्या होत्या आजी, हे बोलायला की जी फळं माझ्या खोलीत आहेत ती फ्रीजमध्ये ठेवायला चालली आहे, कारण उद्या ताजी फळं माझ्या खोलीत आणता येतील. मी पण हो म्हणाले. कारण आज तर माझा उपवास आहे ना, मला काय गरज आहे आज फळांची? आई जेव्हा फळं घेऊन जात होत्या त्यांनी विचारलं म्हणून मी सांगितलं की इथे ठेवलेली फळं फुलवाला दिली, तिच्या मुलांसाठी.
इथे आई तर मला काहीच नाही बोलल्या, पण दुसरीकडे तिच्याकडे जाऊन फुलवाशी चौकशी करत होत्या. सुनबाई असं काय बोलतेस? आई, आम्ही तर फुलवाला काहीच नाही सांगितलं, काहीच विचारलं देखील नाही. आम्ही तर तिला फक्त एवढंच बोललो की जी फळं पूजाने तिला दिली आहेत ती आपल्या मुलालाच दे म्हणून, कारण तो फार अशक्त झालाय. पण फुलवाने सांगितलं की पूजाने तिला कोणतीही फळं नाही दिली. तिने सांगितलं आणि तुम्ही विश्वास ठेवला, आणि तिच्या बोलण्यावरून तुम्ही माझी चौकशी करायला आलात. आजी, तुम्हीच सांगा, मी का म्हणून खोटं बोलेन? पण फुलवाने बघ सुनबाई, फुलवा या घराची सदस्य नाही आहे. ती खोट बोलेल, पण धाकटी सुनबाई नाही. आणि तू एका कामवालीवर विश्वास ठेवते आणि घरातल्या माणसावर नाही. हे लय चुकीचं करतेस तू. आई, मी नेहमी ह्याच प्रयत्नात असते की मी तुमचं मन जिंकू शकेन, तुमचं प्रेम मिळवू शकेन, पण मी नेहमीच हरते. कदाचित तुम्ही कधीच मला तुमची सून म्हणून नाही स्वीकारणार. एक मिनिट पूजा, आई मी पहिल्यापासून बघतोय की पूजा तुला अजिबात आवडत नाही. तू तिला काही ना काहीतरी कारणामुळे त्रास द्यायचा प्रयत्न करतेस. मी कित्येक दिवस बघतोय की तू तिला सून म्हणून स्वीकारतच नाहीये. असं का आई? विशाल, बघ सुनबाई, आता तुझ्याकडनं चूक झालीये. चल, हरकत नाही, पण यापुढं लक्षात ठेवायचं, हे समदे नोकर चाकर असतात ना, हे फक्त घरात भांडणं लावतात. समजलं? धाकटी सुनबाई, तू बी एक गोष्ट लक्षात ठेव की याच्या पुढे तुला कोणाला काही द्यायचं असेल तर त्या माझ्या समोर दे. काय ना, कोणी तुला खोट नाही ठरवणार मग. आणि एक गोष्ट धाकटी सुनबाई, आज तर दिनू घरात नाही, काही हरकत नाही, पण यापुढे एक गोष्ट लक्षात ठेव की जे काही घडल ते तुझ्या खोलीच्या आत. आवाज बाहेरच्या खोलीपर्यंत येता कामा नाही. समजलं? हा, सॉरी आजी, मी मोठ्याने बोलले. सॉरी आई, मला तुमच्याशी असं बोलायला नको होतं. काही हरकत नाही पूजा. सुनबाई, फुलवाला जाऊन सांग जा की उद्यापासून कामावर यायची गरज नाही. उद्यापासून तिची सुट्टी. आता अजून इथं बरीच कामं पडली आहेत. चल, जाऊन करूया. इथं उगाच वाद घालत बसायची गरज नाहीये. चला. पूजा, सर्व काही ठीक होईल. मी तुझ्या बरोबरच आहे. आणि एक गोष्ट सांगू, तू हसताना खूप गोड दिसतेस. चल आता हस. सुकन्या आमच्या कन्या. बस राहू दे तृष्णा,
थकली असशील. किती सेवा करशील. आई, तुमची सेवा करून मला समाधान मिळतं. आणि बघाच, तुम्ही खूपच लवकर चालायला फिरायला लागाल. तृष्णा, अं? बिंदिया नाही आली अजून? आलीच ती. तू अजून तयारी नाही केलीस? मी तयार तर आहे अपूर्व. म्हणजे तू अशी बाहेर येणार आहेस? आता या तयारी करण्यासारखं एवढं काय आहे? फक्त मार्केटमध्ये तर जायचंय. तयार तर मी तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही मला डिनरला घेऊन जाल. बरं, आता तुम्ही निघा, नाही तर संध्याकाळी पूजेला उशीर होईल. सुनबाई, तू अपूर्व सोबत न जाऊन खूप मोठी चूक केलीयस. तू जायला हवं होतंस. आई, मी जाऊ दे किंवा बिंदिया, काय फरक पडतो? सामान तर येणारच ना. गोष्ट सामानाची नाहीये सुनबाई. गोष्ट काय झालं आई? कळत नाहीये का? मला अपूर्व सोबत बिंदियाचं जाणं अजिबात रुचलं नाहीये. मान्य आहे की ती माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे, पण तरीही बिंदियाला बघताच मला काहीतरी खटकतं. आई, ही गोष्ट तुम्ही यासाठी बोलताय कारण बिंदिया अपूर्वशी अतिशय मोकळ्या मनाने बोलते आणि कदाचित तुम्हाला ते आवडत नाही. पण आई, तुम्हीच तर सांगितलं होतं ना, अपूर्व, बिंदिया आणि पूजा तिघही लहानपणी खूप चांगले मित्र होते. लहानपणाच्या गोष्टी ना लहानपणातच राहून जातात. पण आई, मला बिंदियाला बघून असं वाटतच नाही की ती आता मोठी झालीये. मला तर असंच वाटतं की ती अजूनही बालिशच आहे. बालिश असती ना तर त्या दिवशी पूजाला घरी घेऊन येण्याबद्दल बोलली नसती. तिने मोठ्या माणसासारखा सल्ला दिला होता. मला माहिती आहे आई, बिंदियाकडून चूक झालीये आणि उमा काकूही तिला ओरडल्या. मीही तिला समजावलं होतं आणि मग तिला तिच्या चुकीची जाणीवही झाली होती. तिने सगळ्यांची माफीही मागितली होती. म्हणूनच तर सांगते की ती अजूनही बालिशच आहे. तृष्णा, तू फार भोळी आहेस. सगळ्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवतेस तू. आई, मला अपूर्वावर विश्वास आहे. मी कोणा दुसऱ्याची पर्वा नाही करत. माझा विश्वास आहे की अपूर्व मला कधीच धोका नाही देणार. ते मला कोणा दुसऱ्यासाठी कधीच नाही सोडणार. देव तुझा विश्वास असाच कायम ठेव. असं असू शकतं की मीच बिंदियाबद्दल थोडा जास्तच विचार करते. अरे, हे तुम्ही मला कुठे घेऊन आलात अपूर्व? ही ती जागा जिथे मी कॉलेजच्या दिवसापासून कॉफी पितोय. इथली कॉफी एकदा प्यायलीस ना की आयुष्यभर विसरणार नाहीस तू. असं? तू थांब, मी घेऊन येतो. दोन कॉफी. गरमागरम कॉफी प्या. घे ना. चांगली आहे ना? हो, पण तितकी छान नाही जशी लहान असताना तुम्ही मला बनवून दिली होती. हो अपूर्व, मला सगळं आठवतंय की कशी तुम्ही काकूंपासून लपवून गॅस पेटवला होता आणि पूजा साखर आणि कॉफी काढत होती स्टूलवर चढून आणि मग आपण सगळ्यांनी मिळून कॉफी प्यायलो होतो. किती मजा आली होती. किती छान होते ना ते लहानपणीचे दिवस. हो, तुम्हालाही सगळं लक्षात आहे अपूर्व? सगळं आठवतंय. ते बेफिकरपणे फिरणं, मस्ती करणं. अपूर्व, तुम्ही खुश तर आहात ना?
सुकन्या आमच्या कन्या. अपूर्व, तुम्ही खुश तर आहात ना? हो, मी खूप खुश आहे आज. आज माझ्याकडे सगळं आहे. पैसे, संपत्ती, चांगली बायको. तृष्णा तर तुमची खूप काळजी घेते ना अपूर्व? मी तिचा तोच गुण बघून तर तिच्याशी लग्न केलं. म्हणजे हेच की मी जेव्हा तृष्णाला पहिल्यांदा बघायला तिच्या घरी गेलो होतो तेव्हा माझ्या मनात एकच गोष्ट होती की मी अशा एखाद्या मुलीबरोबर लग्न करेन जी माझं घर सांभाळेल, माझ्या कुटुंबाची काळजी घेईल. बस, तृष्णा अगदी तशीच आहे. आणि तुम्हाला स्वतःसाठी काहीच नको होतं अपूर्व? आज मला वाटतंय की मी या प्रश्नाबद्दल आधीच विचार करायला हवा होता. आज जेव्हा आईचं हे रूप माझ्या समोर आलंय तर मला असं वाटतंय की मी का तिच्याबद्दल विचार केला, मी का माझ्या आयुष्याबरोबर वाटाघाटी केली, का? वाटाघाटी? हा, जर गोष्ट फक्त माझ्या पसंतीची असेल तर मग तृष्णा ती मुलगी नाहीये जिच्याशी मला लग्न करायचं होतं. मला एक वेगळीच मुलगी हवी होती. मग तुम्हाला कशी मुलगी हवी होती अपूर्व? मला एक अशी मुलगी हवी होती जी जास्त शिकलेली असावी, जिचे विचार मॉडर्न असावेत, जी बाहेर फिरत असावी आणि गरज पडली तर माझं काम पण सांभाळू शकेल अशी मुलगी. कदाचित म्हणूनच तृष्णाची काळजी काकूंसाठी जास्त आहे. नाही, असं नाहीये. तृष्णा माझ्यावरही खूप प्रेम करते. खरं हे आहे की तृष्णा माझ्यासाठी काही करू शकते आणि म्हणूनच कदाचित मी तृष्णाला ती जशी आहे तसं स्वीकारलं आयुष्यभरासाठी. काय झालं? मी काही चुकीचं बोललो का? नाही, असं काहीच नाहीये. कॉफी पी. कॉफी तर थंड झाली आहे ग. थांब, मी दुसरी घेऊन येतो. हम्म. दे. आणखीन 2 कॉफी द्या. बाबा, मला माझ्या मुलीचं आयुष्य परत करा. तिला काही नका करू. रुक्मिणी, तू आमच्या बरोबर लबाडी करण्याचा विचार केलास तेव्हा हा विचार नाही केलास की याचा परिणाम काय होईल. मला तेव्हा माझ्या मुलीच्या मायेमुळे काही समजलंच नाही. बाबा, तुम्हीच काहीतरी उपाय सांगा. आता तुझ्या समोर कसलाच उपाय नाहीये. फक्त एक उपाय आहे. आपल्या मुलीला आमच्याकडे दे. नाहीतर असं नको व्हायला की मुलीला आम्ही जबरदस्तीने आमच्याकडे घेऊ. सुकन्या आमच्या कन्या. नाहीतर असं नको व्हायला की मुलीला आम्ही जबरदस्तीने आमच्याकडे घेऊ. ठीक आहे, जर तू सांगशील तर मी पण माझ्या नवऱ्याला सगळं सांगून टाकेन की तू किती ढोंगी आणि लबाड आहेस. कसा तू माझ्या मुलीचा सौदा केलास. नित्यानंद, या पक्षाचे तर पंख फुटलेत. बाबाला धमकावते. महाराज, ही अजून भोळी आहे. तिला माहिती नाही तिने कोणाशी वैर घेतलंय. तुझा नवरा माझा खूप मोठा शिष्य आहे. जर तू त्याला बोललीस ना की तुझी मुलगी जिवंत आहे तरी पण तो तुझ्यावर विश्वास नाही ठेवणार. कारण मी त्याला विश्वासात घेऊन सांगेन की त्या मुलीच्या जाण्यानंतर आणि तुझं त्या घरातून जाण्यानंतरच त्याची प्रगती झाली. आणि एकदा का माझं बोलणं त्यानं मनावर घेतलं ना तर मुलगी तर सोडा, तू पण त्या घरात परत जाऊ नाही शकणार. विश्वासाशिवाय बाबा कोणताच काम करत नाही. तूच तुझ्या हाताने तुझे परतीचे सगळे दरवाजे बंद करून ठेवलेस. ठीक आहे, तुला पैसे हवेत ना? ठीक आहे, मी तुला तेवढे सगळे पैसे देईन जेवढे तुला माझ्या मुलीला विकून मिळणार होते. ठीक आहे,
तू मला 15 लाख दे, मी मुलीला विसरून जाईन. 15 लाख? 10 लाखाचा सौदा झाला होता आणि 5 लाख तुझ्या बेईमानीचे, जी तू माझ्या बरोबर केलेस. मी इतके पैसे कुठून आणू? माझ्याकडे जे दागिने आणि पैसे आहेत ते तुम्ही घ्या. याहून जास्त बाकीचे पैसे कुठून आणू? रुक्मिणी, तुझे हे दागिने आहेत ना, फक्त 3 दिवस माझं तोंड बंद करू शकतात. तिसऱ्या दिवशी तुला मला 15 लाख रुपये आणून द्यावे लागतील. नाहीतर मुलीला कायमचा तुला माझ्याकडे सोडून जावं लागेल. दागिने तर काढ रुक्मिणी. महाराज, हा हार पण 1 लाखापेक्षा कमी नाहीये. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या.